राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे। पावसाळ्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आढावा घेतला। मात्र या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते। आमदार आदित्य ठाकरेंनी मनसे पक्षाबद्दल मोठं विधान केले। महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र यायला तयार आहोत, म्हणूनच आम्ही मनसेला साथ दिली असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। सामना अग्रलेखातून मंत्री गिरीश महाजनांवर घणाघाती टीका करण्यात आली। गिरीश महाजन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जमीनदोस्त होणार असं वक्तव्य केलं होतं। यावरूनच सामनाच्या अग्रलेखातून महाजनांवर घणाघाती टीका करण्यात आली आहे। मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी आमणे या 76 किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण 5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। इगतपुरी येथील बोगद्यातील उत्तरेकडील मार्गिकेवर दुपारी 12:15 लोकार्पणाचा सोहळा पार पडेल। तर यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत। मुंबई पोलीस दलात यापुढे पोलिसांना पदोन्नती जाहीर झाल्यानंतर संबंधित पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुटुंबियांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक पदोन्नती बहाल करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींनी जाहीर केला। त्यानुसार मुंबई पोलीस दलातील शिपाई, नाईक, हेड कॉन्स्टेबल या 500हून अधिक पोलिसांना पदोन्नती बहाल करण्याचा समारंभ अलीकडे संपन्न झालाय। बेस्टच्या स्वमालकीच्या बसचा ताफा आता 17% कमी झालाय। येत्या काळात बेस्ट बसचा स्वमालकीचा ताफा संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत। तसंच बेस्टचे प्रवासीही घटत चालले। सध्या बेस्टमध्ये एकूण 2594 पर्यंत बस असून त्यातील सुमारे 2157 बस भाडेतत्वावर घेण्यात आल्या। सुमारे 17% स्वमालकीच्या आणि 83% भाडेतत्वावरील बस आहेत। पाणी तुंबून रेल्वे विस्कळीत होऊ नये याची दक्षता घ्यावी अशा महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी सूचना दिलेल्या आहेत। चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचू नये आणि हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत न होण्याबाबत दक्षता घ्यावी अशी सूचना नगरपालिका आयुक्त भूषण गगरानी अधिकाऱ्यांना दिली आहे। हिंदमाता आणि गांधी मार्केटमध्ये फ्लो मीटर बसवा असे निर्देश मुंबई मनपा आयुक्त भूषण गगरानी यांनी दिले। तर हिंदमाता गांधी मार्केट या ठिकाणी आवश्यक पाणी उपसा यंत्रणा न उभारल्यानं तसंच ती कार्यान्वित न केल्यानं पहिल्याच मुसळधार पावसात या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। त्यामुळे आता अधिक मनुष्यबळ नेमून पाणी उपसा यंत्रणा प्रभावी करावी, तिथं फ्लो मीटर बसवावेत असे निर्देश गगरानींनी दिले। ठाणे जिल्ह्यात शासनातर्फे कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवली जाते। या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना कर्करोग तपासणीसाठी सुविधा उपलब्ध होते। यामध्ये 237 संशयित रुग्ण आढळून आले। तर या संशयित रुग्णांना पुढील उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थांकडे पाठवण्यात आले। केंद्र सरकारने 41 नवीन औषधांच्या किरकोळ किमती निश्चित केली आहे। मधुमेह, ताप, ताणतणाव आणि हृदयासंबंधी औषधांची किंमत निश्चित करण्यात आली आहे। औषधी कंपन्यांना केवळ जीएसटी लावण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। मेट्रो मोनो स्थानकांवर आता ईव्ही बॅटरी स्टेशन उभारलं जाणार आहे। तर पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी महामुंबई मेट्रोनं हा निर्णय घेतला। 25 मेट्रो आणि 6 मोनो रेल स्टेशनजवळ ईव्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सुरू होणार आहे। तर दहिसर मेट्रो स्टेशनवर हा पहिला प्रयोग करण्यात येईल। इंजिनिअरिंग कृषी फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या MST CET परीक्षेत 39 प्रश्न चुकीचे आले होते। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रत्येक प्रश्नामागे पूर्ण गुण देण्याचा निर्णय CET सेलने घेतला आहे। अकरावीसाठी आतापर्यंत 11,55,200 विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे। मात्र विद्यार्थ्यांना अद्याप तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोय। तर आतापर्यंत शिक्षण विभागाकडे या संदर्भात 17,000 तक्रारी दाखल झाल्या आहेत। यामधील 2,000 तक्रारी प्रलंबित आहेत। मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांकडून सूचना आणि हरकती मागवल्या होत्या। मे महिन्यात मुंबईकरांकडून महापालिकेला 2,700 सूचना आणि हरकती प्राप्त झाल्या। तर कचरा स्वच्छतेबाबत शाळांमधून शिक्षक देण्याचे अनेक जणांनी मत व्यक्त केले। बांधकाम व्यावसायिकांना आपल्या साईटवर हवेची गुणवत्ता मोजणारे उपकरण बसवणं बंधनकारक असणार आहे। मुंबईतील वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी मनपानं हा निर्णय घेतला। या उपकरणांसाठी संबंधित 13 कंपन्यांची यादीही जाहीर केली आहे। ठाण्यात वर्षभरात 2 लाख झाडं लावली जाणार आहेत। उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानाचा औपचारिक शुभारंभ उद्या पर्यावरण दिनी होणार आहे। या अभियानांतर्गत महापालिकेने पर्यावरण दिनानिमित्त झाड लावण्याचा संकल्प केलाय। यात 10 झाडं शेवग्याची लावली जाणार आहेत।
कचरा स्वच्छतेबाबत शाळांमध्ये नागरी शिक्षण द्यावं, त्याचबरोबर नागरिकांकडून रोख रकमेऐवजी ऑनलाईन पद्धतीने दंड वसूल करण्याची सूचना नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेला केली आहे। तर महानगरपालिका प्रशासनानं घनकचरा व्यवस्थापन उपविधी 2025 बाबत मुंबईकरांकडून सूचना आणि हरकती मागवल्या होत्या। त्यानुसार संपूर्ण मे महिन्यात मुंबईकरांकडून महापालिकेला 2700 सूचना आणि हरकती प्राप्त झाल्या असून बहुसंख्य नागरिकांनी वरील सूचना केल्या। सरकारी रुग्णालयांमध्ये आता MR अर्थात वैद्यकीय प्रतिनिधींना बंदी घालण्यात आली आहे। आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले आहेत। वैद्यकीय प्रतिनिधी त्यांच्या कंपन्यांच्या औषधांची माहिती डॉक्टरांना ऑनलाईन किंवा ईमेलच्या माध्यमातून देऊ शकतात। देशात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढते। सध्या देशभरात 4305 रुग्णांचे कोरोनाचे रुग्ण आहेत। तर नोएडामध्ये रुग्णसंख्या 138 वर पोहोचली। 24 तासात 30 रुग्ण आढळून आले। तर रुग्ण विभागाने अनेक रुग्णांना क्वारंटाईन केले। तर अनेक जिल्ह्यातील बेड रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आले। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा तिसरा बळी गेला। 77 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती आहे। त्यामुळे आता कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 3 वर पोहोचली आहे। नवी मुंबईत सावकारी जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी तरुणानं लिहिलेली चिठ्ठी समोर आली असून त्यामध्ये त्यानं सावकाराला दोषी धरले। शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाचा उल्लेख करून या प्रकरणात त्यांनी दोषी सावकारांवर कठोर कारवाई करावी असाही उल्लेख केला। कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली। दुरुस्तीचं काम सुरू असताना भिंत पडली। अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसामुळे किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली। त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्गाडी किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीचं काम सुरू आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला पुन्हा एकदा विरोध होताना दिसून येतोय। धारावीसाठी कुर्ला इथल्या जमिनीला मान्यता मिळाली असताना विरोधकांनी मात्र धारावी सोडणार नसल्याचा चंगल बांधलाय। पुनर्विकास करायचा असेल तर धारावीतच करा आणि 500 फुटांचं घर धारावीतच द्या, या मागणीचा धारावीकरांनी पुनरुच्चार केला। उल्हासनगरच्या लालचक्की चौकात रोडवरील भव्य कमान खाली कोसळली। कमानीसह एक मोठं झाडही पडलं। त्यामुळे एका रिक्षाचं नुकसान झालंय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। त्यामुळे लालचक्की ते संभाजी चौक रोड बंद झालेला आहे। घटनास्थळी उल्हासनगर महानगरपालिकेचे अग्निशमन दल पोहोचलेले। कमान बाजूला काढण्याचं काम सध्या सुरू आहे। नवी मुंबई सोनम केनी आत्महत्या प्रकरणी पेणधर ग्रामस्थांनी मोर्चा काढलाय। सासरच्या छळाला कंटाळून सोनमने 4 वर्षीय मुलीची हत्या करत स्वतः आत्महत्या केली होती। या प्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र महिना उलटूनही पोलिसांनी आरोपींना अटक न केल्यानं तळोजा पोलीस ठाण्याबाहेर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले। शहापूरच्या डोळखाम वनपरिक्षेत्रातील गुंडे आणि डेहणे भागात बिबट्या दिसलेल्या वन विभागानं लावलेल्या कॅमेऱ्यात बिबट्या चित्रित झालेला आहे। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं शोध मोहीम सुरू केली आहे। तसंच वन विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले। बदलापुरातील काराव गावात कृषी भूषण पुरस्कार विजेते शेतकरी दिलीप देशमुख यांनी त्यांच्या जागेत 250 फणसाच्या झाडांची लागवड केली। या लागवडीतून शेतकऱ्यांना लाखोंचं उत्पन्न मिळालं। या फणसाला बाजारात 30 ते 60 रुपये किलो दर मिळतोय। मात्र यंदा पाऊस लवकर आल्यामुळे फणसावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। ऑनलाईन शेअर बाजार घोटाळ्यात मुंबईतील लोअर परळमधील एका व्यक्तीचा 1.44 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या व्यक्तीला जास्त परतावा देण्याचा आमिष दाखवून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा आमिष दाखवण्यात आलं। यातून व्यक्तीची फसवणूक झाली। सेंट्रल सायबर सेलनं 2 अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला। मुंबईतील BKC पोलिसांनी बनावट सोन्याचं रॅकेट उघडकीस आणले। पोलिसांनी नाट्यमय पाठलाग करत 3 जणांना बेड्या ठोकल्या। या टोळीनं ठाण्यातील एका 19 वर्षीय टूर ऑपरेटरकडून 2 लाख रुपये घेतल्याचं समोर आलंय आणि या टोळीनं सोनं न देता पैसे घेऊन पळून गेले। आरोपींवर महाराष्ट्रासह गुजरातमध्ये फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। मुंबई विमानतळावर 8.5 कोटींचा गांजा जप्त केला। बँकॉकहून आलेला हायड्रोफोनिक गांजा जप्त करण्यात आला। गांजा तस्करी प्रकरणी 3 महिलांना अटक केली तर 6 महिन्यात 100 कोटींहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला। मुंबई विमानतळावर 5 किलो कोकेन जप्त करण्यात आले। या प्रकरणी एका परदेशी नागरिकाला अटक केली। एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत 51 कोटी 94 लाखांचं कोकेन जप्त केलेलं आहे। कल्याणमधील खडकपाडा परिसरात विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। तसंच या 6 तासात दोषारोपपत्र कल्याण न्यायालयात सादर करण्यात आले।
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस पावलं उचलायला सुरुवात केली आहे। भिवंडीतील मंडई परिसरातून 500 किलो प्लास्टिक जप्त केले। भिवंडी महापालिकेच्या पर्यावरण विभागानं कारवाई केली। मनपा आयुक्ताच्या आदेशानंतर कारवाई करण्यात आली आहे। यापुढे नियमांचं उल्लंघन केल्यास अधिक कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेच्या पर्यावरण विभागानं दिला। शहापुरातील किनवलीमध्ये 6 गोवंशाची अवैधरित्या कत्तल करण्यात आली आहे। या ठिकाणी जनावरांचे कोथळे, शेण आणि रक्त पडलेलं दिसून आलं, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली। ठाण्यातील राबोडी परिसरात शिवसेनेच्या माजी नगरसेवकानं मद्यधुंद अवस्थेत महिला चालवत असलेल्या 4 चाकी वाहनाला धडक दिली। महेश वाघ या माजी नगरसेवकानं गाडी थेट महिलेकडे वळवून तिच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप संबंधित महिलेनं केला। शहापुरात सर्पदंश आणि इंजिनियर शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय, तर उपचाराअभावी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। आल्याणी गावातील राणी निमसे या 19 वर्षीय तरुणीला रात्री झोपेत साप चावला। शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार नसल्यानं तिला ठाण्यात जायला सांगितलं, मात्र रस्त्यातच तिचा मृत्यू झाला अशी माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली। नवी मुंबईच्या खारघरमध्ये इमारतीला भीषण आग लागली। खारघर सेक्टर 35 मधील गीतांजली टॉवरच्या 13व्या मजल्यावर आग भडकली आहे। खारघर अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली आहे। नवी मुंबईतील घणसोली बस डेपोमध्ये आग लागली। आगीत 4 बस जळून खाक झाल्या। अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आलेली आहे। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमाजवळ रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या कारनं अचानक पेट घेतला, तर यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत आग विझवली, तर सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। ठाण्यातील साकेत ब्रिजजवळ टेम्पो उलटल्यानं भीषण अपघात झालाय आणि अपघातात टेम्पो चालक जखमी झालाय। तसंच या अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली, त्यामुळे वाहतूक विभागाकडून टेम्पो बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे।